नमस्ते विद्यार्थी मित्र, अथर्व डिजिटल क्लासेसच्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मी आहे साठे सर आणि आज आपण बनणार आहोत फंडामेंटल्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर बऱ्याच विद्यार्थ्यांना तसा अवघड जातो. त्याचं कारण असं की आमचं फंडामेंटल वीक आहे, तर ते आज आपण सोपं करणार आहोत. कसं ते चला पाहूया. फंडामेंटल्स मध्ये आपण पहिला मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, ज्याला मराठीमध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे असं संबोधतो. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज असतात एकूण 6. पहिला आहे साइन थिटा, सेकंड आहे कॉस थिटा आणि थर्ड आहे टॅन थिटा. आता चौथा, पाचवा आणि 6वा रेशो कधी खाली नाही मांडायचा, तो यांच्या समोर मांडायचा खालून वर. 4 नंबरचा रेशो टॅनच्या समोर आला पाहिजे, तो म्हणजे कॉट थिटा. कॉटच्या वरती कॉसच्या समोर 5 नंबरचा रेशो सेक थिटा आणि साइनच्या समोर 6 नंबरचा रेशो तो म्हणजे कोसेक थिटा. ही मांडायची पद्धत जर तुम्ही अवलंबली तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री आणि त्याच्या रेशोशी रिलेटेड सगळी गणित फार सोपी जातील. एकदा सिक्वेन्स बघून घ्या. साइन, कॉस, टॅन, खालून वरती कॉट, सेक, कोसेक. माझ्यासोबत एकदा म्हणायचा प्रयत्न करा. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. अशा पद्धतीची मांडणी करून तुम्ही तुमचा ट्रिग्नोमेट्रीचा फंडामेंटल आणि त्यासोबत ट्रिग्नोमेट्री चॅप्टरशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स आहेत ते फार सोपे होऊन जातील. चला तर मग आता कसं करायचं, कसे मांडायचे, काय सूत्र आहे ते एकदा पाहून घेऊयात. साइन थिटाचं सूत्र आपल्या तोंडपाठ असलं पाहिजे. ते म्हणजे अपोजिट साइड, शॉर्टकट मध्ये लिहिणार आहे मी, अपॉन हायपोटेनस. आणि साइन नंतर येतो रेशो कुठला, कॉस. तर साइन जर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस असेल तर साहजिक आहे कॉस येईल ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे कर्ण, 90 डिग्रीच्या समोरच्या साइडला कर्ण म्हणतात. हे आपल्याला अगदी 4थी, 5वी, 6वी पासून शिकवण्यात आलेलं असतंय. आता तिसरा रेशो आहे टॅन थिटा. पाठ नसला तरी चालेल, कसा प्रिपेअर करायचा, कसा प्रिपेअर होतो ते आपण साइन आणि कॉसच्या सूत्रावरून शोधून काढू शकतो, बनवू शकतो. कसं ते बघा. साइन थिटाचा न्यूमरेटर म्हणजे अंश आहे अपोजिट साइड, कॉस थिटाचा न्यूमरेटर म्हणजे अंश आहे ऍडजसंट साइड. या दोघांच्या न्यूमरेटरचा रेशो खाली मांडला की तुमचा टॅन थिटाचा फॉर्म्युला तयार झाला. काय होईल मित्रांनो फॉर्म्युला तयार? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. साइन पाठ करून लिहायचा, कॉस पाठ असावा. टॅन कसा तयार करायचा त्याबद्दल मी आता जस्ट तुम्हाला एक ट्रिक सांगितली की तुमच्याकडे साइन आणि कॉस असेल तर तुम्ही साइनचा न्यूमरेटर आणि कॉसचा न्यूमरेटर यांचा रेशो मांडून तुम्ही टॅन प्रिपेअर करू शकता. एवढं सोपं आहे मित्रांनो. बघा आता साइन, कॉस, टॅन आपला तयार आहे. समोरचे 3 रेशो आपण खालून वर मांडलेले आहेत. त्याचं कारण असं की टॅन थिटाचा अपोजिट म्हणजे रिसिप्रोकल म्हणजे व्यस्त कोण असतो तर कॉस थिटा. अपोजिट, रिसिप्रोकल, व्यस्त हे शब्द कळत नसतील तर सरळ आपल्या बोली भाषेतला ते शब्द म्हणजे उलट करणे. काय करणे? उलट करणे. उलट करायचं म्हणजे खालची संख्या वर टाकायची, वरची संख्या खाली टाकायची. या तिन्ही सूत्रांना आपण खालून वर, वरून खाली असं खेळवून बनवणार आहोत. कसं ते बघा. टॅन थिटा हे अपोजिट साइड आपण ऍडजसंट साइड, याला उलट करा. खालची संख्या वर, वरची संख्या खाली. संख्या म्हणजे टर्म, जी काय सूत्रातली टर्म आहे ती. मग टॅन थिटा अपोजिट साइड आपण ऍडजसंट साइड आहे तर कॉट थिटा काय होणार? ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. आता तयार करायचा आहे सेक थिटा. सेम याच पद्धतीनं कुणाच्या उलटा असेल, अपोजिट असेल तर कॉस थिटाच्या तो आहे एस अपॉन एच. तर तिकडे काय सूत्र तयार होईल तुम्ही गेस करा. एच अपॉन एस म्हणजे हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड. आणि आता लास्टचा रेशो तो म्हणजे कोसेक थिटा, जो साइनच्या समोर आहे. साइन ओएस अपॉन एच आहे तर कोसेक थिटा काय होईल? एच अपॉन ओएस मीन्स अपोजिट साइड. अशा पद्धतीनं 6च्या 6 त्रिकोणमितीय गुणोत्तरे, ट्रिग्नोमेट्रिक रेशो प्रिपेअर करता येतात. अशा पद्धतीनं सवय लावून घ्या. अशा पद्धतीने करत राहाल तर ट्रिग्नोमेट्री आणि त्याशी रिलेटेड सर्व प्रकारचे एक्झाम्पल्स सोपे जातील अशी मी तुम्हाला खात्री देतो. आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा टॉपिक इथंच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.